कुठल्याही प्रकारचे शालेय शिक्षण न मिळालेली, साधी अक्षर ओळखही नसलेली कर्नाटकमधील एक सामान्य महिला, तिच्याकडे असणाऱ्या वनस्पती आणि वनौषधींच्या अफाट ज्ञानामुळे तिला एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणजे जंगलांचा विश्वकोश अशी ओळख मिळते. पुढे देशाच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कारानं तिला गौरवण्यात येतं. ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून त्या आहेत स्वतःच्या स्वार्थापलीकडे जंगलांची सेवा करण्यात आयुष्य वेचणाऱ्या वृक्षमाता तुलसी गौडा. लाखो झाडांचं ममत्व असणाऱ्या या वनदेवीची प्राणज्योत सोमवारी 16 डिसेंबर रोजी मालवली. त्यांच्या निधनानं जंगलं पोरकी झाली आहेत. खरं तर एन्सायक्लोपीडिया म्हणजे काय हे माहीतही नसणाऱ्या तुलसी गौडा एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून प्रसिद्धी कशी मिळवतात? त्या नेमक्या आहेत तरी कोण, हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत. खरं तर जंगल अम्मा म्हणून त्यांची ओळख, त्या जणू वृक्षांची देवीच आहेत. अशा तुलसी गौडा यांची देशाला पहिल्यांदा ओळख पटली ते 2020 साली, जेव्हा केंद्रातील मोदी सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केल्यानंतर. बियांवरून वृक्ष ओळखण्यात आणि कलम नेमके कोणत्या झाडाचे कशावर करावे हे ठरवण्यात त्या प्रवीण होत्या. तसंही शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असं जगभर मानलं जातं ते काही खोटं नाही. शेती असो किंवा पर्यावरण संवर्धन, स्त्रियांकडे उपजतच निसर्गाविषयी एक सेन्स असतो. निसर्गविषयक भाषा समृद्धी सुद्धा स्त्रियाच मुख्यत्वे जपत असतात. त्या तुलसी या अशाच आदिवासी जमातीतल्या की ज्यांची नाळच मुळात निसर्गाशी जोडलेली आहे. वन विभागाच्या रोपवाटिकेत त्यांनी आयुष्यभर काम केले. हजारो वृक्षांचं पालन पोषण करणाऱ्या त्या खऱ्या अर्थानं त्यांची आई झाल्या. हे ज्ञान त्यांनाही त्यांच्या आईकडून मिळाले. तुलसी गौडा यांचा जन्म 1944 मध्ये कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नाळी गावातल्या हलक्की आदिवासी कुटुंबात झाला. वयाच्या 12व्या वर्षापासून आईला मदत म्हणून तुलसी देखील रोपवाटिकेत जाऊ लागल्या. वयात येताच त्यांचे लग्न करण्यात आले. तरीही त्यांनी काम सुरू ठेवले आणि वन विभागाच्या स्थानिक मजूरपटावर स्थानही मिळवले. तुलसी या निव्वळ सहाय्यक नाहीत, त्यांनी संगोपन केलेले वृक्ष त्यांच्या ज्ञानामुळे जगतायत हे 1983 साली वनक्षेत्रात बदली झालेल्या भारतीय वनसेवेतले अधिकारी एलप्पा रेड्डी यांनी हेरले. मग 1986 सालच्या इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारासाठी तुलसी यांची निवड झाली. कर्नाटक सरकारनेही त्यांना 1999 मध्ये राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार दिला. प्रत्येक जातीच्या झाडाचे मातृवृक्ष ओळखण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी त्यांना वनाचा विश्वकोश म्हणूनही ओळखले जाते. कर्नाटक वनीकरण विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले उर्वरित आयुष्य आपल्या गावातील लहान मुलांना जंगलाचे महत्त्व, तसेच बियाणे कसे शोधावे आणि त्यांची काळजी कशी घ्यावी हे शिकवण्यासाठी व्यतीत केले. म्हणजेच त्यांनी लावलेल्या झाडांचा उपभोग पुढच्या पिढीला मिळणार आहेच, पण त्यांनी त्यांचा हा वृक्ष संवर्धनाचा वारसा पुढे अविरत सुरू राहावा म्हणून आपलं ज्ञानही त्यांनी पुढच्या पिढीला सुपूर्द केलं. न्यूयॉर्क टाइम्सच्या तुलसी यांच्यावर वृत्तलेख करताना त्या वृत्तपत्राचे दक्षिण आशियाचे प्रतिनिधी समीर यासीर यांनी तुलसी यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही गेल्यानंतर काय होणार. पण प्रश्नाचा नेमका रोख न कळल्यानं तुलसी यांनी सहज उत्तर दिलं की मी मोठं झाड होणार. अशा वृक्षमाता तुलसी गौडा यांना MHA MTV कडून भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.